हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा टॉपिक आहे वजन वाढवायचे कसे. हा एक असा प्रश्न आहे की जो मला सारखा कॉमेंट सेक्शनमध्ये, मला पर्सनल मेसेजमध्ये विचारला जातो की वजन कमी करणे तर इझी आहे, पण वजन वाढवायचे कसे आणि वजन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. सो येस, हिअर आय एम विथ ऑल युअर क्वेश्चन्स अँड डाऊट्स. आणि मी ट्राय करेन की आज तुम्हाला वजन कसं वाढवायचं ते तुम्हाला परफेक्टली कळलं असेल आणि तुमचं वजन वाढेलच अशी माझी खात्री आहे. ज्या मी टिप्स सांगणार आहे ते तुम्ही जर फॉलो केलं तर. सो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे साक्षी देसाई. मी एक सर्टिफाईड हेल्थ कोच आहे आणि सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आहे. सो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा, सो दॅट तुम्ही माझी कोणतीही व्हिडिओ मिस नाही करणार. सो या, लेट्स स्टार्ट. असं खूप जणांना वाटतं की मी एक्सरसाइज केली तर माझं वजन कमी होईल, म्हणून मी एक्सरसाइज नाही करणार, किंवा मी जंक खाईन सो दॅट माझं वजन वाढेल. पण असं अजिबात होत नाही. उलट तुम्ही जर एक्सरसाइज नसेल करत आणि जर खूप जास्त जंक खात असाल तर तुम्हाला काहीतरी डेफिशियन्सी किंवा कोणताही आजार होऊ शकतो. सो टू अवॉइड दॅट आज आपण बघणार आहोत की हेल्दी वेने तुम्ही वजन कसं वाढवू शकता. ठीक आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. एक्सरसाइज किंवा योगा खूप इम्पॉर्टंट आहे वजन वाढण्यासाठी, आणि त्याहीपेक्षा खूप इम्पॉर्टंट आहे डाएट. ते डाएट काय असला पाहिजे. स्पेशली मी जे बघते, जे बारीक लोक असतात ते जास्तीत जास्त जंक खातात, कारण का त्यांना वाटतं की यार हे खाल्ल्याने माझं वजन वाढेल. बट हे अजिबात खरं नाही आहे. उलट तुम्ही जंक खाऊन तुमच्या बॉडीला अननेसेसरी त्रास देताय. सो ते तुम्हाला आधी थांबवायचं आहे. तुम्हाला कम्प्लिटली जंक सोडायचं आहे आणि जे आपल्या घरात बनतं, जे न्यूट्रिशियस फूड आपल्या घरात आहे ते खायचं आहे. सो वेट गेन करण्यासाठी मेन रूल म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त कॅलरीज इनटेक करायचं आहे आणि कमीत कमी तुम्हाला ते एक्सपेंड करायचं आहे. तर ते कसं, ठीक आहे. तर तुम्हाला दिवसातून 5 ते 6 वेळा तरी तुम्हाला मील ॲड करायचे आहेत. म्हणजे आता समजा तुम्ही ब्रेकफास्ट करताय, ठीक आहे. सो जर तुम्ही ब्रेकफास्ट केलात 8 वाजता, सो 10 वाजता तुम्ही एखादं फ्रूट खाऊ शकता. त्याच्यानंतर 12-1 वाजेपर्यंत तुम्ही जेवू शकता. जेवल्यानंतर पुन्हा तुम्ही 3 ते 4च्या दरम्यान एखादं फळ खाऊ शकता, किंवा मखाना, एखादा अजून एक स्नॅक ॲड करू शकता. त्यानंतर पुन्हा तुम्ही 6 वाजताही काही स्नॅक किंवा तुम्हाला जे आवडतं, जे हेल्दी आहे ते तुम्ही घेऊ शकता, आणि प्लस तुम्ही रात्री सुद्धा जेवू शकता. सो इतके जेव्हा तुम्ही मील्स ॲड करता तेव्हा तुमचं पोट तर रिकामं राहत नाही, आणि प्लस तुमचा कॅलरी इंटेक पण जास्त होतं. सो आता जास्त हाय कॅलरीजवाले फूड आहेत ते तुम्हाला खायचे आहेत. त्याची तुम्हाला लिस्ट हवी असेल तर तुम्ही कॉमेंट करा. मी तुम्हाला जे हाय कॅलरीज फूड आहेत ते तुम्हाला मी कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला रिप्लाय करेन त्याचा. ठीक आहे. हे झालं खाण्याबाबतीत. तर आता खूप जणांना वाटतं की एक्सरसाइज नाही केली पाहिजे, एक्सरसाइज केलं तर आम्ही बारीक होऊ. असं बिलकुल नाही आहे. तुम्हाला मसल वाढवायचे आहेत, आणि मसल वाढवण्यासाठी तुम्हाला ते ब्रेक करणं इम्पॉर्टंट आहे. आणि ते कसे कराल तर ते एक्सरसाइज म्हणून. तर तुम्ही कोणत्या टाईपचे एक्सरसाइज केले पाहिजे. तुम्ही कार्डिओवाल्या एक्सरसाइज नाही केल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तच घाम येईल किंवा इंटेन्सिव्ह एक्सरसाइज असतील त्या नाही करायच्यात. तुम्हाला सिम्पली वेट ट्रेनिंग करायचे आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचे आहे, आणि जे होल्डिंगचे जे पोस्चर असतात ते तुम्हाला जास्त करायचे आहे. त्याची व्हिडिओ मी याच्यानंतर पोस्ट करेन. वेट गेन करण्यासाठी तुम्हाला कोणती योगासनं केली पाहिजे, सो नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन ऑन करून ठेवा. ठीक आहे. सो हे झालं एक्सरसाइज आणि तुमचं डाएट. हे जेव्हा तुम्ही एकत्र कराल तेव्हा तुम्ही इझिली वेट गेन करू शकता. आता तुम्ही म्हणाल की माझं किती वजन वाढू शकतं. सो सिंपल फंडा आहे. तुम्ही एका महिन्यामध्ये 4 ते 5 किलो वजन वाढवू शकता हेल्दी वेने. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतं, आणि जास्तही होऊ शकतं कधी कधी, बट इट इज ओके. पण एक्स्ट्रीम लेवलला आपल्याला काही करायचं नाही आहे. कारण जेव्हा आपण इम्पेशंट होऊन काहीतरी करतो तेव्हा त्याच्यासोबतच दुसरे प्रॉब्लेम्स पण येतात. सो आपल्याला असं नाही करायचं. आपल्याला पेशंटली काम करायचं आहे आणि हेल्दी वेने वेट गेन करायचं आहे. तर यासाठी मी पुन्हा रिकॉल करते काही टिप्स. पहिली म्हणजे लेस कार्डिओ, मोर वेट ट्रेनिंग. जास्तीत जास्त वेट ट्रेनिंग करायचे, जे होल्डिंगचे पोस्चर्स आहेत ते करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 8 ते 10 तासाची झोप घ्यायची आहे. खूप इम्पॉर्टंट आहे.
जर तुम्ही कमी वेळ झोपत असाल, तर ते बिलकुल चांगलं नाहीये तुमच्या शरीरासाठी. सो पहिली तुमची स्लीप सायकल आहे ती फिक्स करा आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टी फॉलो करा. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्ट्रेस कमी करायचा आहे. जेव्हा आपण स्ट्रेस घेतो तेव्हा आपल्या उगाचच काही कॅलरीज असतात त्या बर्न होत असतात. सो आपल्याला असं नाही करायचं आहे. सो जितका कमीत कमी स्ट्रेस घेऊ शकता तितकं चांगलं आहे. जितका कमी स्ट्रेस तितकं चांगलं आहे. स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता. तुमची आवडती एखादी गोष्ट असेल, तुमची हॉबी असेल ते तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त प्रोटीन ॲड करायचं आहे तुमच्या जेवणामध्ये. जसं मी म्हणाले, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय प्रोटीनचे कोणते-कोणते सोर्सेस आहेत. जर ते नसेल माहिती तर तुम्ही त्या व्हिडिओ बघा. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. सो तुम्हाला जास्तीत जास्त प्रोटीन खायचं आहे तुमच्या जेवणामध्ये आणि जितकं रिलॅक्स होता येईल तितकं रिलॅक्स व्हायचं आहे. सो वेट गेन करण्यासाठी तुम्हाला हाय कॅलरी फूड खायचे आहेत आणि त्याच्यासाठी एक हाय कॅलरी स्मूदीची रेसिपी माझ्याकडे आहे. जर ती तुम्हाला हवी असेल तर नक्की कॉमेंट करा. मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन आणि पोस्ट करेन जर तुम्हाला हवी असेल तर. आणि त्याच्यानंतर जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे प्राणायाम आणि योगिक प्रॅक्टिस. तर तुम्हाला कोणती आसन आणि कोणते प्रॅक्टिस करायचे जे तुमच्या वेट गेनसाठी हेल्पफुल होतील तर ते मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा दी वेलनेस वेव्हला. धन्यवाद.